ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। आंदोलन, राजीनामा आणि दिल्लीतील हालचाली, पडद्यामागे नेमकं काय घडलं? राजकीय घडामोडींचे बिटवीन द लाईन विश्लेषण। देशभर गाजलेल्या आंदोलनानंतर राजकारणात घडलेल्या घडामोडींनी अनेक नवे प्रश्न निर्माण केले आहेत। आंदोलन, त्यानंतर झालेल्या राजकीय हालचाली, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, दिल्लीतील बैठका आणि महाराष्ट्रातील बदललेली राजकीय समीकरणं, यामुळे आता अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं। आंदोलनाच्या काळात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका नेमकी काय होती? आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन करणारे त्यांचे व्हिडिओ किंवा सामाजिक संदेश फारसे का दिसले नाहीत? या संपूर्ण आंदोलनात ते पडद्यामागून सूत्र हलवत होते की इतर नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती? या प्रश्नांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय दौरे आणि जागतिक राजकारणात सक्रिय असताना अचानक देशांतर्गत प्रश्नावर सक्रिय झाल्याचं चित्र का दिसलं? आंदोलनाचं गांभीर्य वाढलं होतं म्हणून हा हस्तक्षेप झाला की त्यामागे आणखी काही राजकीय कारणं होती? यावरही विविध पातळींवर चर्चा सुरू आहे। सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले। काही दिवसांपूर्वी त्यांचं राजकीय महत्त्व कमी झाल्याची चर्चा होत असताना अचानक ते पुन्हा फ्रंट फूटवर कसे आले? विरोधकांना एकत्र आणण्यामागे त्यांची भूमिका होती का? की बदलत्या राजकीय परिस्थितीने त्यांना पुन्हा मध्यवर्ती स्थान मिळवून दिलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचीही मोठी चर्चा झाली। भाजप नेतृत्वाशी थेट संवाद साधण्याऐवजी त्यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून संदेश देण्याचा मार्ग का स्वीकारला? हा केवळ वैचारिक सल्ला होता की संघाकडून राजकीय संकेत देण्याचा प्रयत्न होता? यावरही विविध विश्लेषण समोर येत आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला जावं लागल्याची चर्चा रंगली। या दिल्ली दौऱ्यामागे नेमकं काय कारण होतं? महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांवर चर्चा झाली का? की आगामी राजकीय रणनीतीवर खलबत झाली? या भेटीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले। आंदोलनादरम्यान देशाचे गृहमंत्री टीकेचे धनी होत असताना महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक करण्यात आलं। या कौतुकामागे केवळ कायदा सुव्यवस्था राखण्याबद्दल अभिनंदन होतं की त्यामागे एखादा राजकीय संदेश दडला होता? यावरही राजकीय विश्लेषकांचे वेगवेगळे अंदाज आहेत। आंदोलनानंतर देशाच्या राजकारणात अचानक वेगाने घडलेल्या हालचाली, अमित शहा यांच्या भूमिकेवर उपस्थित झालेले प्रश्न आणि नरेंद्र मोदींच्या अचानक वाढलेल्या देशांतर्गत सक्रियतेची चर्चा, शरद पवार पुन्हा राजकीय केंद्रस्थानी कसे आले, मोहन भागवत यांच्या सार्वजनिक संदेशामागील राजकीय संकेत, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील बैठक आणि फडणवीसांचा दौरा, महाराष्ट्र पोलिसांच्या कौतुकामागील संभाव्य राजकीय संदेश, संघ, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या राजकीय रणनीती, आंदोलनाचा राजकीय फायदा कोणाला आणि किती तोटा कोणाला? या सर्व घटनांमध्ये नेमकं काय घडले? कोण कोणाला राजकीय संदेश देत होतं? कोणाची चाल यशस्वी ठरली आणि कोणाचा डाव उलटला? या सर्व प्रश्नांचा सखोल आढावा आणि पडद्यामागचं राजकारण आपण बिटवीन द लाईन या विशेष विश्लेषणातून जाणून घेणार आहोत। आणि नेमकं पुढे काय होतंय हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज।